आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो. अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा. आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया. Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनल वार क्रिएशनवरती. तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपण गर्ल्स बर्थडे एडिटिंगवरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे भावांनो. जर तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीक हवा असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीक हे पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल. त्यासोबत आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग आपण मराठीमधून शिकवत असतो. त्यासोबतच भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याची मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बेटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत. तर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपले जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपण ॲड करून घेऊया. तर इथे प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि वायर क्रिएशनचे लेअर आहे ते इथून डिलीट करून घ्यायचे आहे. लेअर डिलीट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि ते प्लसवरती क्लिक करून इथून असं पेन्सिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पेन्सिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याचं जे रेझोल्युशन आहे ते 2340 आणि 250 ठेवायचं आहे आणि हा जो मधला ऑप्शन आहे तो ऑफच ठेवायचा आहे. ऑफ ठेवल्यानंतर क्रिएट प्रोजेक्ट करायचा आहे. क्रिएट प्रोजेक्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून एक इमेज ॲड करून घ्यायची आहे आणि इमेज ॲड केल्यानंतर मॉन ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही इमेज इथून सुरुवातीला घेऊन यायचं आहे आणि इथून बॅक येऊन आता आपण दुसरी इमेज ॲड करून घेऊया. आपण ज्याप्रमाणे पहिली इमेज ॲड केली त्याचप्रमाणे दुसरी इमेज ॲड करायची आहे आणि इमेज ॲड केल्यानंतर मॉन ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही इमेजसुद्धा या दुसऱ्या इमेजला बरोबर चिटकवायची आहे. इथे तुम्हाला त्या दोन इमेजच्या मध्ये रेड अशी लाईन दिसून जाईल. रेड लाईन दिसल्यानंतर आता आपण पुढची इमेज ॲड करून घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्ही अशाच प्रकारे सगळ्या इमेजेस ॲड करून घ्यायच्या आहेत शेवटपर्यंत. आता आपण पुढची इमेज ॲड करून घेऊया आणि ही सुद्धा या इमेजला चिटकवायची आहे. चिटकवल्यानंतर तुम्ही पुढची इमेजेस ॲड करून घ्या. मित्रांनो, सगळ्या इमेजेस ॲड करून घेतल्यानंतर इथून असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून करंट फ्रेम ॲज PNG हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि एक्सपोर्ट करायचा आहे आणि एक्सपोर्ट केल्यानंतर ती PNG सेव्ह करून घ्यायची आहे. सेव्ह केल्यानंतर इथून आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन ती जी PNG आहे ती तुम्ही ॲड करून घ्या. मी आता ही बनवलेली PNG ॲड करून घेतो आणि PNG ॲड केल्यानंतर फर्स्ट बीटपर्यंत ही PNG खेचून घ्यायची आहे. PNG फर्स्ट बीटपर्यंत खेचून घेतल्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी इमेज आहे ते ॲड करून घ्यायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर इथून 3 डॉटवरती जायचं आहे आणि फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीन केल्यानंतर ही सुद्धा इमेज फर्स्ट बीटपर्यंत खेचून घ्यायची आहे. फर्स्ट बीटपर्यंत खेचून घेतल्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपण जी इमेज बनवलेली आहे त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही इमेज इथे अशी सेट करून घ्यायची आहे एवढ्याशी आणि त्याची साईज थोडीशी आपण वाढवून घेऊया म्हणजे बरोबर त्या टीव्हीमध्ये ती इमेज सेट होऊन जाईल आणि पुन्हा इमेज अशी सुरुवातीला घेऊन यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर इथे एक प्लस की द्यायचा आहे आणि इथून इमेजच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटी अजून एक प्लस की द्यायची आहे आणि ही इमेज इथपर्यंत शेवटपर्यंत अशी एवढी खेचून घ्यायची आहे म्हणजे ती बरोबर स्क्रोल होईल. मधून बरोबर अशी एवढी इमेज इथे अशी सेट करून घ्यायची आहे आणि इथून बॅक येऊन ही इमेज तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर इमेज ॲड केल्यानंतर इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून
ही जी हॅपी बर्थडेची PNG आहे ते ॲड करून घ्यायची आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली PNG इथून ट्रिम करून घ्यायची आहे. PNG ट्रिम केल्यानंतर आता आपण एक व्हिडिओ ॲड करून घेऊया. तर इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे. इथे असं प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिज्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून हा जो पार्टिकलचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथून असं नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि राहिलेला जो व्हिडिओ आहे तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे. ट्रिम केल्यानंतर ब्लिडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर आता आपण इमेजेस ॲड करून घेऊया. तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिज्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून इमेज ॲड करून घ्यायचे आहे आणि इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि नेक्स्ट बीटपर्यंत ही इमेज खेचून घ्यायची आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही सगळ्या इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. मी आता करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर इथून आपण जिथून इमेजेस ॲड केले त्या बीटवरती यायचं आहे, म्हणजे सेकंड बीटवरती आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन इथून असं व्हिज्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलचं फोल्डर ओपन करायचं आहे आणि फोल्डर ओपन केल्यानंतर ही जी ब्लॅक PNG आहे ते ॲड करून घ्यायची आहे आणि PNG ॲड केल्यानंतर इथून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही PNG एवढी अशी खाली खेचून घ्यायची आहे. इथपर्यंत अशी PNG खाली खेचून घ्या आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही PNG खेचून घ्या. PNG शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर पुन्हा आपण त्या सेकंड बीटवरती येऊया आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिज्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी हॅपी बर्थडेची PNG आहे ते ॲड करून घ्यायची आहे. मित्रांनो, मी तुम्हाला 2 PNG देईन, हॅपी बर्थडे आणि हॅपी बर्थडे डिअर. तुम्हाला कोणती यूज करायची आहे ती तुम्ही यूज करा. मी आता ही PNG यूज करतो आणि PNG ॲड केल्यानंतर ब्लिडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन इथे अशी PNG सेट करून घ्यायची आहे आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही PNG खेचून घ्यायची आहे. PNG शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर आता आपण आपला लोगो ॲड करून घेऊया. तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिज्युअलवरती जाऊन आपला जो लोगो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. मी माझा लोगो ॲड करून घेतो आणि या लोगोची साईज थोडी आपण कमी करून घेऊया. एवढी अशी साईज ठेवून इथे असा लोगो सेट करून घ्यायचा आहे आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो खेचून घ्यायचा आहे. लोगो शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो आपण कॉपी करून घेऊया आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इफेक्ट नंबर 1 जो आहे तो या ज्या हॅपी बर्थडेची जी PNG आहे तिला पेस्ट करून घ्यायचा आहे. हॅपी बर्थडेच्या PNGला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो पेस्ट केल्यानंतर आता आपण इफेक्ट नंबर 2 जो आहे तो कॉपी करून घेऊया. इथून इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो आपण इथून पुढच्या जेवढे इमेजेस ॲड केलेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 मित्रांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. आपण आता पटपट करून घेऊया. तुम्ही अशाच प्रकारे इफेक्ट नंबर 2 आपण इथून पुढच्या जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 मित्रांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. आपण आता करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे इफेक्ट नंबर 2 जो आहे तो सगळ्या इमेजेसला पेस्ट करून घ्या आणि सगळ्या इमेजेसला पेस्ट केल्यानंतर तो इफेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ बर्थडे एडिटिंगवरती आहे आणि व्हिडिओ एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे भावांनो. व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करून घेऊया. तर इथून असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.